हॅलो हॅलो, धन्यवाद धन्यवाद डीजे. चल, यानंतर दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना आपण पाहतोय. एनसीसी सफाळे वर्सेस केळवा मास्टर्स. पहिलाच बॉल, या वेळेला आसमानी सफर. वाह, तेवढे चांगले एफर्ट्स, काय पहिल्याच बॉल वरती एफर्ट्स लावलेत. आहा, ताकदवाला शॉट आणि नजाकतवाली फिल्डिंग, क्या बात है. जवळजवळ 5 धावा या ठिकाणी वाचवलेल्या आहेत संघासाठी. पहिल्या चेंडूवरती 1 धाव. पुढचा बॉल, मिलिंद आहे सज्ज गोलंदाज. या वेळेला यस, चितपट करून टाकले. लेग बिफोर द विकेट. जितू याला जावं लागेल माघारी. पहिलाच हादरा धक्का दिलाय एनसीसी सफाळे संघाला. एक मोठी विकेट मिळवण्यामध्ये यश आले मिलिंदला. बॅक टू द डगआउट मिस्टर जितू. धन्यवाद. नवीन बॅटर मिस्टर संतोष. या वेळेला जितूच विकेटच्या पतनानंतर मात्र संतोष येत आहेत. लेफ्ट हँडेड संतोष. खूप मोठा अनुभव आहे संतोषकडे. मागच्या सामना आपण पाहिला, जलसार संघासाठी 49 आकडा लकी आहे. अगदी पहिल्या इनिंग मध्ये सुद्धा 49 धावा केल्या, त्यानंतर डिफेन्स केल्या. दुसऱ्या राऊंड मध्ये सुद्धा 49 धावा, म्हणजे 49 धावा करून जलसार संघ पुढच्या फेरीत दाखल झालाय. तदनंतर एनसीसी सफाळे की केळवे मास्टर्स, काय घडेल. पुढचा बॉल, या वेळेला पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे, बराच वेळ हवेत. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. या वेळेला व्हॉट अ जजमेंट अँड क्लास ऑफ द कॅच. मिस्टर संतोष बॅक टू द डग आउट. लगातार 2 गडी गारत डीजे. हॅलो, जलसार संघाचा एक प्रतिनिधी यायचा आहे. जलसार, कारण लॉट्स टाकले जातील. तदनंतर सफाळे आणि केळवा मास्टर्स दोन्ही संघाचे प्रतिनिधी या. जलसार आपला एक प्रतिनिधी पाठवायचा आहे, कारण आता फक्त 2 चिठ्ठ्या टाकल्या जातील. एकामध्ये असेल जलसार आणि एकामध्ये असणार आहे विनिंग टीम, विजेता संघ. ओके, लक्षात असू द्या, जी चिठ्ठी उचलली जाईल त्या चिठ्ठीला उसरणी संघाबरोबर खेळायचं आहे. जी चिठ्ठी उचलली जाईल तो संघ उसरणी संघाबरोबर खेळेल. मी सर्वांचं लक्ष वेधेन पुन्हा एकदा. जी चिठ्ठी उचलली जाईल त्या संघाला उसरणी संघाबरोबर खेळावं लागेल, आणि जी चिठ्ठी खाली राहील ती मात्र आजच्या दिवसाच्या ग्रँड फायनल कडे जाईल. या वेळेला इनसाइड आउटचा फटका, चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येताना
मात्र खूपच दूर राहिले, चेंडूपासून अंतर राहिलं, त्यामुळे मात्र 2 धावा यावेळेला सहजगत्या पूर्ण होत आहेत. चार धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. पहिलं षटक समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 4 धावा. काय इकॉनॉमी गोलंदाजी हाताळले मिलिंद याने. वाह, कौतुक करावं तेवढं कमीच आहे. आणि 2 मोठे झटके दिलेत. जोर का झटका धीरे से लगे, असे बॅक टू बॅक 2 झटके, एक संतोषच्या रूपाने आणि एक जितूच्या रूपाने 2 गडी गारद केले. 4 धावा जरूर दिलेल्या आहेत. यानंतर पुढचं षटक कोण घेऊन येईल तोपर्यंत ऐकूया डीजेला. धन्यवाद धन्यवाद डीजे. बस बस, डीजेचं गाणं ऐकून असं वाटतं खरंच संध्याकाळ रात्र जास्त झालेली आहे. कारण रात्र झाली आणि कुठली तरी गोष्ट जास्त झाल्यानंतर कसा आवाज येतो, तशा प्रकारची म्युझिक या ठिकाणी लावली जाते. चला, लॉट्स टाकले जातील. जी चिठ्ठी उचलली जाईल त्या संघाला खेळावं लागेल उसरणी या संघाबरोबर. चला, एकच चिठ्ठी उचलायची आहे. एकच चिठ्ठी उचलायची आहे. जी उचलली जाईल तो उसर. थांबा 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 थांबा, ती हा, जी चिठ्ठी उचलले जलसार विजेता संघ उसरणी संघाबरोबर खेळेल आणि जलसार संघाला मात्र बाय आहे. म्हणजे आजच्या दिवसातील शेवटच्या सामन्यामध्ये जलसार संघ पोचलाय. तर दरम्यान आपण मैदानाच्या आतमध्ये वळणार आहोत. 2 धावा यावेळेला सहजगत्या पूर्ण होत आहेत. या 2 धावेने धावसंख्या पुढे जाते. फ्लो होताना आपण पाहतोय 2 धावांनी 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 7 धावा. गोलंदाजी मार्क वरती मिस्टर सलील. तुषार आहेत. तुषारच्या बॅट मधून मोठे फटके अजूनही येत नाही आहेत. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. बॅट बॉलचा संगम नाही आहे. टप्पा पडल्यानंतर गती सुद्धा थोडी कमी झाली, त्यामुळे मात्र मिस आउट स्ट्रोक होताना आपण पाहिलाय. निर्धाव चेंडूचे सांगता. यानंतर उसरणी वर्सेस विजेता संघ लक्षात असू द्यात. यानंतरचा सामना असेल. यावेळी चेंडूला पाठवलं ऑन साइडला. अगदी त्या ठिकाणी मिलिंद चित्याच्या चपळाईने पुढे सरसावतायत. कारण मिलिंदनी पाहिलं होतं की मी जर थोडासा उशीर केला तर नक्कीच दुसऱ्या धावेसाठी पलटवार होईल, आणि त्यामुळे अगदी चित्याच्या चपळाईने क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न मिलिंदच्या माध्यमातून केळवा मास्टर्स. पुढचा बॉल या वेळेला आपण पाहतोय कट केलाय. चेंडूला पाठवले ऑन ऑफ साइडला. त्या ठिकाणी 38 सर्कल मधून आपण क्षेत्ररक्षण होताना पाहिलं. 1 धाव मात्र रोखू शकलेले नाहीयेत. एका धावेने धावफलक पुढे जातोय. धावफलकाचा विचार आपण करतोय. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 9 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. पुढचा बॉल सलील. या वेळेत जखडून ठेवले तुषारला, मात्र जशी संधी मिळाली त्या संधीचा फायदा घेतला. बाईटच्या रूपाने मात्र 1 धाव परिपूर्ण होते. 10 धावा डबल डिजिट मध्ये कन्वर्ट केल्या जाते. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या अवघ्या 10. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये अजूनही 12 चेंडूंचा खेळ शेष आहे, आणि या 12 चेंडूमध्ये किती धावा येतील हे महत्वाचं आहे. तुषार आहे अजूनही आपण पाहतोय, आणि त्याचबरोबर आपण तौफिकला पाहतोय. जे 2 महत्वाचे बॅटर आहेत ज्यांनी पहिल्या इनिंग मध्ये सामना जिंकून दिला होता, ते दोन्ही बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यामुळे दोघांवरती मदार आहे, दोघांवरती जिम्मेदारी आणि जबाबदारी ही अशी गोष्ट आहे की जी तुम्हाला थकू देत नाहीये, आणि त्यामुळे जबाबदारी या दोन्ही बॅटरला स्वीकारावी लागेल. डीजे धन्यवाद. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. अगदी सुरुवात केली जाईल. आशिष येत आहेत गोलंदाज.
या वेळेला चेंडूला पाठवले ऑफ साइडला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, अगदी क्षेत्ररक्षक बघून आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न अति घाई आणि संकटात नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न जरूर झाला होता आणि मात्र रनआउटच्या रूपामध्ये विकेटचं होते पतन. मिस्टर तौफिकला जावं लागेल मैदानाच्या बाहेर आणि त्यांच्या पतनानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. तोपर्यंत ऐकूया डीजेला. आशिष गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिल्या चेंडूवरती एक धाव आणि एक रनआउटच्या रूपामध्ये आपण पाहिलं विकेटचं होताना पतन. या वेळेला चेंडूला खेळून काढले, पॉइंटच्या दिशेने त्या ठिकाणी चेंडूला पाठवले. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाईल. थोडं प्रेशर निर्माण केले एनसीसी सफाळे संघासमोर, कारण धावा येत नाही आहेत. बघा, मोठे फटके मारण्याचा जरूर पहिल्या षटकामध्ये प्रयत्न केला होता, मात्र ते एफर्ट्स पाहिलेत आणि तदनंतर मात्र मोठे फटके येत नाहीयेत. यावेळेला पुन्हा एकदा हवेत, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली. रात्रीच्या वेळेला असे झेल सुटतात. आयुष्यमान भव असा आशीर्वाद दिला जातोय आणि 2 धावा मात्र या वेळेला धावफलकावरती जोडल्या जातील. 14 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे आणि तिसऱ्या षटकातील अजूनपर्यंत 3 चेंडू खेळायचे बाकी आहेत. म्हणजे अजूनही 9 चेंडूंचा या पहिल्या इनिंग मधील सामना शेष आहे. 9 मध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील आणि या वेळेला नशिबाची साथ मिळाली. दन 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 करत चाललाय चेंडू, सीमारेषा पार, चौकार. 4 22च्या रूपाने या नशिबाच्या 4 धावा. धन्यवाद डीजे. 18 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. म्हणजे जेवढ्या धावा जास्तीत जास्त येतील तेवढे मात्र चांगलं ठरणार आहे ते एनसीसी सफाळीच्या बाजूने. पुढचा बॉल आशिष, या वेळा उडवले आसमानी सफर, खतरनाक षटकार. 6. आनंदच्या बॅटमधून येताना हा खणखणीत षटकार. आनंदने आनंद निर्माण केलाय एनसीसी सफाळेच्या खांब्यामध्ये. खूप वेळ शांतता होती आणि तदनंतर चौकाराला बाईचा अनेक षटकार. यावेळी पुन्हा एकदा आसमाने बॅक टू बॅक 2 कन्सिक्युटिव्ह सिक्सेस इन अ रो. 6 6 6. धन्यवाद धन्यवाद डीजे. अतिशय महागड षटक आशिष यांचं म्हणावं लागेल. केळवे मास्टरला आता मात्र प्रेशर आले, कारण मिलिंद यांनी एक चांगली गोलंदाजी हाताळली होती. मिलिंद यांचं पहिलं षटक अप्रतिम षटक हाताळलं. 2 गडी गारद केले, 4च धावा दिल्या. तदनंतर सलील आले, सलीलने मात्र 6च धावा दिल्या. त्यामुळे 2 षटकामध्ये अवघ्या 10 धावा असताना तिसरं षटक
आशिष आले आणि आशिषच्या या तिसऱ्या षटकामध्ये तब्बल 20 धावा बहाल केलेल्या आहेत आणि आपण धावसंख्येचा जर विचार केला तर 30 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 30 धावा आणि अजूनही एक षटक, महत्वाचं षटक, शेवटचं षटक बाकी आहे. कारण ही सेकंड इनिंग 4 षटकांची असणार आहे. त्यामुळे हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय. सुनील आहेत नवीन गोलंदाज केळवे मास्टर संघाकडून. मागच्या ओव्हरमध्ये 20 धावा आलेत. या वेळेला सुनीलला कामगिरी करावी लागेल. दिव्येश राठी कॉपी बुक स्टाईल मध्ये गोलंदाजी हाताळली जाते. पहिलाच बॉल चेंडूला पाठवले बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. दन दन करत चेंडू निघालाय चौकाराच्या दिशेने. 4 धावा, चौकार. थर्ड अंपायर वॉर रूम मध्ये येतील. यावेळेला बिमरच्या रूपामध्ये चेक करायचं आहे. अंपायर्स कॉल आहे का? ओके, अंपायर्स कॉल आहे. बिमर चेक करायचं आहे. फेअर डिलिव्हरी आहे. अगदी डीप होताना आपण हा पाहिला फुलटॉस बॉल, त्यामुळे नक्कीच ही फेअर डिलिव्हरी आहे. आणि या चेंडूवरती आलेले 4 धावा, अतिशय महत्वाचा चौकार. 34 धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत. पुढचा बॉल अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील. यावेळी लोअर फुल टॉस, जयसी गेन, वैसा नदीच्या चेंडू बराच वेळ हवेत आणि मिलिंद चेंडूच्या खाली असताना चुकी झाली मिलिंद कडून. 1 धाव मात्र या वेळेला अर्जित केली जाते. कॅच कोणाचा होता? तुषार याचा कॅच होता, ज्याच्या बॅट मधून मागच्या वेळेला एक चौकार जरूर आला होता बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्याच तुषारचा झेल सुटलाय. हा महागात पडेल की काय? कारण अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आनंद आहेत, 2 लगातार षटकार आलेत आनंदच्या बॅट मधून. यावेळेला डाव्या एसटीच्या खूपच बाहेर. पंच दंडित करतायत. व्हाईट बॉल. आनंदला लगातार तिसरा षटकार मारण्याची संधी आहे, कारण 2 आतापर्यंत लागोपाठ आनंदच्या बॅट मधून 2 षटकार आलेले आहेत. काय तिसरा येईल काय? षटकारांची हॅट्रिक केली जाईल काय? पुढचा बॉल. यावेळेला खोलवर चेंडू हाताळला होता, बुंद्यात टाकला होता, तितक्याच चांगल्या पद्धतीने खेळून काढला. दुसरीसाठी चित्याच्या चपळाईने वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र अतिघाई संकटात नाही अंगलट आलंय. विकेटचं होते पतन. आनंदला जावं लागेल मैदानाच्या बाहेर. डीजे सदतीस धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. निलेश पाटील या वेळेला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. पुढचा बॉल असेल. यावेळेला बुंद्यात टाकला होता चेंडू. एकच धाव मिळेल, दुसरं काही मिळणार नाही आहे. पण आनंदाची गोष्ट आहे की तुषार मात्र स्ट्राईक एंड वरती येत आहेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे आणि दोन्ही चेंडूसाठी स्ट्राईक तुषार घेईल काय? किती धावा केल्या जातील? यावेळेला आसमानी, पुन्हा आसमानी सफर. एयर हॉस्टेस को टाटा बाय बाय करती हुई गेंद निकल पड़ी है. 6 रन. षटकार 6.
पुढचा बॉल यावेळेला फ्लिक केले, चेंडूला पाठवले ऑन साइडला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. पहिली धाव रनिंग बिटवीन द विकेट चांगली आणि नशिबाची साथ पण आहे की काय. 2 धावा यावेळेला आपण पाहतोय कंप्लीट होताना. या 2 धाव्याने पहिल्या इनिंगचा खेळ संपुष्टात येतोय. सेहेचाळीस धावा धावफलकावरती लावल्या जात आहेत आणि 47 धावांचं आव्हान मात्र या वेळेला पेलून काढायचं आहे. केळवा मास्टर्स संघ सज्ज असेल काय, या धावा पेलून काढल्या जातील काय, कारण मागच्या वेळेला 49 धावा डिफेन्स झाल्या होत्या जलसार संघाकडून. तदनंतर मात्र आता सफाळे संघ पहिल्या इनिंग मध्ये 46 धावा करतायत आणि 47 धावांचं आव्हान ठेवले केळव्या मास्टर्सकडे. षटक क्रमांक 4च असणार आहेत, म्हणजे 24 चेंडू मध्ये 47 धावा करायच्या आहेत. आणि पुढच्या इनिंगला सुरुवात होईल. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील, क्षेत्ररक्षक सजवलं जाईल. तोपर्यंत देऊया संधी डीजेला. हॅलो हॅलो, चला लवकर या. 2 बॅटर चला मैदानाच्या आतमध्ये. केळवे मास्टर्स 2 बॅटर अगदी मैदानाच्या आतमध्ये येतात. पहिल्या इनिंगचा लेखाजोखा आपणासमोर मांडतोय, कारण मिलिंद यांनी अप्रतिम गोलंदाजी हाताळली, केवळ 4 धावा दिल्या. सलील यांनी 6 धावा दिल्या. तदनंतर आशिष वरती मोठे प्रहार जरूर आले, 20 धावा
आशिष यांच्या गोलंदाजीमध्ये बहाल झाल्या. तदनंतर सुनील आले आणि सुनीलने 16 धावा दिल्या आणि यामुळे 4 षटकामध्ये तब्बल 46 धावा स्कोरबोर्डवरती लावताना आपण पाहिल्यात. तुषार यांची जर आपण फलंदाजी पाहिली तर तुषारच्या बॅटमधून 1 2 2 1 1 1 4 1 आणि 6 म्हणजे 2 मोठे फटके आले होते. तदनंतर आपण पाहिलं आनंद यांना, आनंदच्या बॅटमधून आलेल्या ह्या जवळजवळ 15 धावा. त्यामुळेच मात्र आपण स्कोरबोर्डवरती मोठी धावसंख्या उभी राहताना पाहिलेत. त्यामुळे कौतुक करावं लागेल तुषारचं, कौतुक करावं लागेल आनंदचं. आणि या मोठ्या आव्हानाला पेलण्यासाठी 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये सज्ज झालेत. एका बाजूने आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती मिलिंद, अप्रतिम गोलंदाजी हाताळले मिलिंदने आणि तदनंतर मात्र फलंदाजीसाठी आमंत्रित स्वतः येत आहेत. आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतो मिस्टर आशिष आणि मिलिंद या जोडीवरती मदार आहे. कारण ह्या पहिल्या षटकामध्ये किती धावा येत आहेत तितकंच महत्वाचं आहे. कारण हे पॉवर प्लेचं पहिलं षटक असणार आहे. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये 12+ जर धावा आल्या तर मात्र मॅच मध्ये रंगत वाढेल. पहिलाच बॉल. या वेळेला चेंडू गुड लेंथला पिच झाल्यानंतर समजला नाहीये. आपण पाहिलं परफ्यूम डिलिव्हरी, अगदी टप्पा पडल्यानंतर चेंडू न समजता अगदी विकेट किपरच्या दस्तान्यामध्ये सुखामध्ये विसावलेला आपण पाहिलं. पहिलाच बॉल निर्धाव. आनंद गोलंदाज आनंदाची कामगिरी करतायत. या वेळेला दुसरा बॉल चेंडूला पाठवले ऑन साइडला. निलेश पाटील कडून चुकीच झाले. अगदी ग्रामीण भाषेमध्ये म्हणतो ढेल्यांचा बॉल गेला. 2 धावा मात्र या वेळेला अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावा सुरुवात केली जाते. श्री गणेशा केला जातोय. आत्मविश्वास नक्कीच वाढलेला आहे मिलिंद यांचा, परंतु प्रेशर सुद्धा आहे. कारण 47 धावांचा महाडोंगर हे पेलायचं आहे. या वेळेला उजव्या यष्टीच्या बाहेर पिचिंग झालं. अप्रतिम चेंडू हाताळलाय. पुन्हा एकदा निर्धाव बॉल होतोय. म्हणजे या 3 चेंडूमध्ये 2 चेंडू निर्धाव हाताळले. जेवढे निर्धाव चेंडू ना तेवढं प्रेशर वाढेल केळवे मास्टर्स संघासमोर. कारण मोठे फटके येणे तितकंच महत्वाचे आहे. प्रत्येक षटकामध्ये 2 मोठे फटके गरजेचे आहेत. कारण जवळजवळ 12च्या रणगतीने पुढे जायचं आहे. या वेळेला 38 सर्कल भेदून काढले. चेंडूला पाठवले ऑन साइडला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत, फेकी करतील. तोपर्यंत मात्र 2 धावा सहजगत्या पूर्ण. या 2 धावेने धावफलकावरती धावा लावल्या जात आहेत 4. आतापर्यंत पहिल्या षटकातील 4 चेंडूंचा सामना खेळून झालेला आहे. अजूनही 2 चेंडू शेष आहेत. परिस्थिती बिकट आहे. मात्र बिकट असली तरी सुद्धा परिस्थितीला बदलवण्याची ताकद माझ्यामध्ये आहे. ते कौशल्य माझ्याकडे आहे. माझ्याकडे खूप अनुभव आहे. हे आठवावं लागेल मिलिंदला. आणि या वेळेला चेंडू हवेत आहे. चेंडूला पाठवले ऑन साइडला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. चौकार. 4 धावा. डीजे धन्यवाद डीजे. धन्यवाद. 8 धावा या वेळेला आपण पाहतोय धावफलकावरती लावल्या जात आहेत. संघर्ष आहे आणि जीवनामध्ये जेवढ्या समस्या मोठ्या असतात, जेवढी संकट मोठी असतात ना, तेवढे मात्र त्या संकटावरती मात करण्यासाठी एफर्ट्स घेतले तर नक्कीच एक मोठी झेप घेता येते. आणि मोठी झेप घेण्याचा प्रयत्न मिलिंदच्या माध्यमातून होतोय. पुढचा बॉल आनंद. बघा या वेळेला डाव्या यष्टीच्या खूपच बाहेर. पंचांचे 2 हात जमिनीला समांतर. व्हाईट बॉल. आणि या व्हाईट बॉलच्या 4 धावा. 4+1 5 धावा. म्हणून म्हणतात ना, जिंदगी जीना आसान नहीं होता, बिना संघर्ष कोई महान नहीं होता. जब तक न पडे हथौड़े की चोट, अरे पत्थर भी भगवान नहीं होता. म्हणून जीवनात यशस्वी व्हायचं असेल तर संघर्ष खूप महत्त्वाचा आहे. आणि या संघर्षावरती मात करण्यासाठी प्रयत्न तितकेच महत्त्वाचे आहेत. आणि जेव्हा आपण प्रयत्न करतो ना, तेव्हा नशिबाला सुद्धा देणं भाग पडतं. आणि त्याच वेळेला आपण पाहतो मागच्या बॉलवरती आलेला चौकार आणि तदनंतर वाईटच्या रूपामध्ये आलेल्या बाईचा चौकार. नशिबाची साथ आहे केळवे मास्टर संघाच्या बाजूने.
यावेळी टप्पा पडल्यानंतर चेंडू समजला नाही, एक निर्धाव चेंडूचे सांगता होते. षटक क्रमांक पहिलं संपुष्टात येते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. 12ची रणगती आखायची आहे आणि त्यानंतर या पॉवर प्ले मध्ये मिळालेले 13 धावा नक्कीच थोडीशी ऊर्जा निर्माण करणाऱ्या, प्रेरणा देणाऱ्या या 13 धावा आहेत. आताही 18 चेंडू शिल्लक असतील, 18 मध्ये बनवायचे आहेत 34 धावा. तोपर्यंत घेऊया एक डीजे ब्रेक. धन्यवाद डीजे. जर आपण आतापर्यंतची स्थिती पाहिली पहिल्या षटकामध्ये तर सफाळ्याचे 2 गडी गारद झाले होते आणि धावसंख्या होती अवघी 4 आणि त्यांच्या विपक्षामध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 13 धावा, त्या सुद्धा बिनबाद. म्हणजे केळवे मास्टर संघ प्लस मध्ये आहे. पहिल्या षटकाचं जर दोघांची पण आपण स्थिती पाहिली तर नंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहे तुषार. या वेळेला चेंडूला उडवले, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि व्हॉट अ जजमेंट अँड कॅच आउट मिस्टर आशिष. बॅक टू द डग आउट डीजे. धन्यवाद डीजे. सलील येत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अगदी पॅव्हेलियन मधूनच सेटअप होऊन यावं लागेल कारण खूप मोठा डोंगर चेस करायचा आहे. यावेळेला कट केले, चेंडूला पाठवले ऑफ साइडला. त्या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक जीवाच्या आकांताने पुढे सरसावत आहेत. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाईल. दुसरीसाठी जरूर प्रयत्न केला होता मिलिंद यांनी, मात्र योग्य वेळेला योग्य डिसिजन. वेट अँड वॉच. दोन्ही बॅटरने एकमेकांना इशारा दिला नाही. आपलं दोघांचं अस्तित्व असणं ह्या क्रीजवरती किती महत्वाचं आहे आणि त्यामुळे अतिघाई संकटात नेण्यापेक्षा मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक. या वेळेला गती रोखून ठरली होती. चेंज ऑफ पेस फायदेशीर ठरतोय तुषारच्या बाजूने. एक निर्धाव चेंडूचे सांगता होते. आतापर्यंत धाव फलकावरती नजर मारली तर 14 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. पुढचा बॉल तुषार टू मिलिंद. कट केले पुन्हा एकदा. पॉइंटला मात्र भेदून चेंडू चाललाय डीप पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव मात्र परिपूर्ण केली जाईल. या एका धाव्याने धाव फलक पुढे जाईल. 15 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. अजूनही षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. या 2 चेंडूमध्ये एक मोठा प्रहार येणे गरजेचं आहे. 15 धावा लावलेल्या आहेत. 12च्या रणगतीने पुढे जात असताना यावेळेला स्विच हिट करण्याचा प्रयत्न. फुलटॉस चेंडू जरूर होता, लोअर फुलटॉस, मात्र समोरच्या बॅटने जर खेळला असता, सीधा बॅटने जर खेळला असता तर नक्कीच एक वेगळा निर्णय आपल्याला पाहायला बघायला मिळाला असता. मात्र एक नजाकत भरा शॉट खेळण्याच्या नादामध्ये मात्र एकच धाव या वेळेला पूर्ण केली जाते. 16 धावा धाव फलकावरती लावल्या जातात. पुढचा बॉल या षटकातील शेवटचा बॉल असेल. यावेळेला मिलिंदने मोठा प्रहार मारण्याचा जरूर प्रयत्न केला होता, मात्र ग्राउंडला अगदी गुदगुल्या करत चेंडू कार्पेट पद्धतीने रोलिंग करत पुढे गेला. 2 धावा मात्र या वेळेला सहजगत्या पूर्ण होत आहेत. या 2 धाव्याने षटक क्रमांक 2 संपुष्टात येते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 18 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. अर्धी इनिंग या वेळेला संपुष्टात आले. अजूनही 12 चेंडू शेष आहेत आणि 12 चेंडूमध्ये धावा हव्या आहेत त्या 29. आणि आपण जर लेखाजोखा पाहिला की 2 षटकाच्या समाप्तीमध्ये 10 धावा आणि 2 गडी हे एनसीसी सफाळ्याच्या स्कोरबोर्डवरती होत्या, तर 18 धावा आणि 1 गडी हे
केळवे मास्टर्स. म्हणजे अजूनही या 2 षटकांमध्ये केळवे मास्टर्स हवी आहे. मात्र तदनंतर ती आशिषची ओव्हर, तदनंतर आलेली आपण पाहतोय सुनीलची ओव्हर, ज्या 2 ओव्हरमध्ये मोठा समाचार घेतला होता 20 धावा आणि 16 धावा, ती कामगिरी मात्र या वेळेला आता केळवे मास्टर्सला करावी लागेल. डीजे धन्यवाद. अंकुश येत आहेत. षटक क्रमांक 3. पहिलाच बॉल, यावेळेला वळवून मारण्याचा जरूर प्रयत्न झाला होता. बॅट बॉलचा संगम नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. 11 चेंडू शिल्लक असतील. 11 मध्ये 29 बनवायचे आहेत. 11 चेंडू आणि 29 धावा, कारण हे षटक महत्वाचं आहे केळवे मास्टरच्या बाजूने. कारण या षटकात आता उर्वरित 5 चेंडू मध्ये जर 2 ते 3 मोठे फटके आले तर कमबॅक करू शकतायत. 29 धावा जरूर हव्या आहेत 11 बॉल मध्ये. फील्ड सजवली जाते. पुन्हा एकदा तुषार पाहतायत फिल्डिंग कडे की कुठला फिल्डर कुठे असायला हवा, कारण प्रत्येक धाव ही महत्वाची आहे. पुढचा बॉल, अंकुश आहेत गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. चला वेळ जास्त दौडू नका तुषार, प्रत्येक बॉल साठी आपल्याला फिल्डिंग नका लावू. अंकुश आहेत गोलंदाजी मार्क वरती. अंकुश यांच्या गोलंदाजीतील हा दुसरा बॉल. काय घडेल काय बिघडेल. या वेळेला चेंडूला उडवले, चेंडू जाईल आसमानी सफर, गगनभेदी षटकार 6. दहा चेंडू आणि 23 धावांची गरज. एक मोठा प्रहार आलाय, प्रेशर वाढले ते अंकुश वरती. प्रेशर आले, काय घडेल काय बिघडेल. पुढचा बॉल अंकुश यांचा. फुल टॉस बॉल जरूर होता, मात्र फायदा उचलता आलेला नाहीये. एक धाव सहजगत्या पूर्ण होताना आपण पाहिली. 22 मात्र आता धावांची गरज असेल. 25 धावा धाव फलकावरती लावल्या जात आहेत. 9 चेंडू मध्ये 22 धावा. 9 मध्ये 22. सामना अजूनही रंगतदार आहे. अजूनही दोन्ही बाजूने सामना झुकलेला आहे. काही होऊ शकतं. लोअर फुल टॉस, मिलिंद यांच्या बॅटमधून येणारी ही एक धाव. स्ट्राईक दिली जाते सलीलला. 21 धावांची गरज. चेंडू शिल्लक असतील 8. 8 मध्ये 21. सलील आणि मिलिंद दोन बॅटर केळवे मास्टर्स कडून आहेत. 8 मध्ये 21. काय घडेल. पुढचा बॉल, यावेळेला हवाई सफर, फ्लॅट. वाह, व्हॉट अ कॅच. अप्रतिम झेल. नीले संतोष एक जुना जाणता अनुभवी, अगदी दमन पासून महाबळेश्वर पर्यंत 40+ क्रिकेटचा अनुभव ज्याच्याकडे आहे तोच मात्र संतोष पाटील. यावेळेला अप्रतिम कॅच आणि मॅच मध्ये रंगत आणले. विकेटचं होते पतन. बॅक टू द डगआउट मिस्टर सलील. आणि सलील बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येईल. तोपर्यंत ऐकूया आपण डीजेला.
धन्यवाद. 7 चेंडूमध्ये 21 धावा. 7 मध्ये 21 बनवायचे आहेत. अंकुश गोलंदाजी मार्क वरती, या बॉल वरती रंगत आहे. या वेळेला चेंडूला पाठवले, चेंडू हवेत जरूर आहे. 1 बाउन्स क्षेत्ररक्षण केले जाते. 2 धावा मात्र पूर्ण केले जातात. ओव्हरथ्रो जरूर झालाय, मात्र त्याचा फायदा काही मिळालेला नाही आहे. 2 धावा या वेळेला पूर्ण होत आहेत. 19 धावांची गरज आहे आणि 6 चेंडू शिल्लक असतील. 6 मध्ये 19. डीजे. सहा चेंडू आणि 19 धावांची गरज. अनुभवी दिग्गज गोलंदाज, जसं मुंबई इंडियन्स मध्ये बुमराह, तसा एनसीसी सफाळेमध्ये संतोष. +40 आग्री प्रीमियर लीगचा सुद्धा अनुभव ज्याच्याकडे आहे. आग्री कोळी मास्टर कप त्याचा सुद्धा अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती महत्वाचं षटक हाताळण्यासाठी आमंत्रित केले संतोषला. 6 मध्ये 19. पहिलाच बॉल. यावेळेला उडवले, चेंडूला उडवले. काय घडेल काय बिघडेल, क्षेत्ररक्षकाला गुंगारा देत 1 बाउन्स. चेंडू चाललाय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. पाच बॉल आणि 15 धावांची गरज. 5 मध्ये 15. 6 मध्ये 19 पाहिजे असताना 1 मिलिंदच्या बॅटमधून खणखणीत चौकार आलाय. आता मात्र प्रेशर वाढवले संतोष वरती. दडपण आहे, दडपण आहे, कारण जसं प्रेशर केळवे मास्टर्स वरती होतं ते रिलीज करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. एक मोठा फटका आलाय. त्यानंतर 5 मध्ये 15चे इक्वेशन आणून ठेवले. पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर आडव्या पट्टीने चेंडूला पाठवले. ओव्हर दी रोप. षटकार गगनभेदी. 6. धन्यवाद डीजे. मिलिंदच्या बॅटमधून आलेल्या 12 चेंडूमध्ये 22 धावा. काय रंगत वाढवले मिलिंदने. 6 मध्ये 19 पाहिजे होत्या. तदनंतर आपण पाहिले चौकार, त्यानंतर एक षटकार, म्हणजे 2 मध्ये 10 बनवलेत.
आता 4 मध्ये अजून 9 बनवायचे आहेत. 4 चेंडू आणि 9 धावांची गरज. संतोष वर्सेस मिलिंद. व्हॉट अ बॅटल. यावेळेला उडवले पुन्हा एकदा बॅक टू बॅक 2 कन्सिक्युटिव्ह सिक्सेस इन अ रो. 6. आता मात्र फक्त मॅच कडे पहा. तीन चेंडू आणि 3 धावांची गरज. सामना होता कुठे आणि झुकवलाय कुठे. या वेळेला चेंडू हवेत आणि अप्रतिम झेल. कम बॅक केले. संतोषचा हा चौथा चेंडू फक्त चांगला झालाय, कारण पहिल्या चेंडूवरती चौकार, त्यानंतर 2 लगातार षटकार. देर है लेकिन दुरुस्त है. आता मात्र 2 चेंडू शिल्लक असतील. 2 मध्ये 3 बनवायचे आहेत. आणि या स्पर्धेचा नियम आहे की कंपल्सरी चेस करावे लागणार आहेत. त्याच्यामुळे 2 मध्ये 3 बनवावेच लागतील. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतील, कारण मिलिंदची कामगिरी केली. 6 मध्ये 19 पाहिजे असताना 3 मध्ये 16 बनवलेले आहेत. तदनंतर चौथ्या चेंडूवरती कॅचच्या रूपाने विकेटचं पतन. आणि आता मात्र चेंडू शिल्लक असतील 2 मध्ये बनवायचे आहेत 3. कुठे जाऊ नका. आपण पाहतोय माकुनसार चषक 2026 महासंग्राम 6 हिटर स्पोर्ट्स लाईव्हच्या माध्यमातून गौरव पाटील अँड टीम लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. डीजे चला 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. हा चेंडू महत्वाचा आहे. या चेंडूवरती काय घडेल. विकेट आली तर प्रेशर मध्ये येईल केळवे मास्टर. दोन मध्ये 3 संतोष. या वेळेला आपण पाहिलं की अपील जरूर केलं होतं. मोठा अपील होता, मात्र चेंडू उजव्या एसटीच्या खूपच बाहेर आपण पाहिलं इम्पॅक्ट. त्यामुळे मात्र अपील फेटाळून लावले. 1 धाव मिळाले लेग बाईटच्या रूपाने. आता मात्र 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. 1 चेंडू 2 धावा. आता मात्र ज्यांचे डोळे मिटले होते त्यांचे डोळे मात्र खडबडून जागे झालेले आहेत, कारण मॅच मध्ये रंगत आले. मॅच बनवले. बघा पहिले 3 बॉल मध्ये असं वाटलं की केळवा मास्टरच्या बाजूने मॅच झुकले. आता मात्र अजूनही सामना इक्वेशन मध्ये आहे. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे. 1 मध्ये 2, 1 चेंडू आणि 2 धावा. आणि दोन्ही बॅटर नवीन आहेत, कारण मिलिंदच्या बॅटमधून मोठे फटके आले. मिलिंद मात्र तंबूच्या आश्रयाला गेलाय. तदनंतर मात्र संतोषने कमबॅक केले. पहिले 3 चेंडू केळवे मास्टरच्या बाजूने, तदनंतरचे 2 चेंडू आपण पाहिलेत सफाळेच्या बाजूने. आता तिसरा चेंडू कोणाच्या बाजूने असणार, म्हणजेच या सामन्यातील शेवटचा निर्णायक महत्वाचा चेंडू. चला घाई करा. 1 चेंडू आणि 2 धावा. इथे मात्र चुकीला माफी नसेल. ही चूक म्हणजे 1 वर्षाची सजा असेल. काय घडेल काय बिघडेल. होऊ दे टाळ्यांचा गजर. या वेळेस चेंडू हवेत आहे. नो मॅन. वाह व्हॉट अ कॅच. असं वाटलं होतं की नो मॅन्स लँड होईल, मात्र अप्रतिम झेल. काय जजमेंट घेतलाय. तौफिकचं कौतुक करावं लागेल. कॅप्टन कसा असायला हवा, कारण असं जर हा बॉल जर जमिनीवरती आदळला असता तर 2 धावा कंप्लीट झाल्याच असत्या. मात्र तौफिकचं कौतुक आहे. तौफिकने स्वतःला झोकून दिलं आणि जवळजवळ 25 पावलांचा रनअप घेतला. आणि तो बॉल, तो हवेत उडालेला बॉल, तो मात्र कॅच मध्ये कन्वर्ट केला. आणि या वेळेला हवी ठरतोय NCC सफाळे. चला लगेच कॅप्टनने टॉस बॉक्स मध्ये यायचंय. उसरणीचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये येतील. हँडचेक केल्यानंतर लगेच कर्णधाराने मात्र टॉस बॉक्स मध्ये यायचंय. कुठे जाऊ नका. आपण पाहतोय हा क्रिकेटचा महाथरार माकुनसार चषक 2026, ज्याचे आयोजक आहेत माकुनसार स्पोर्ट्स फाउंडेशन.
धन्यवाद धन्यवाद डीजे. या मॅचचा हिरो ठरतो मिस्टर तुषार. तुषार यांनी यायचं आहे, आपला मॅन ऑफ द मॅचचा किताब घ्यायचा आहे आणि त्याचबरोबर आनंदने सुद्धा यायचं आहे. आपला मागचा मॅन ऑफ द मॅचचा किताब जो बाकी आहे तो देऊन आपणास सन्मानित केलं जाईल. तुषार आणि आनंद पाटील. चला, आणि दोन्ही कर्णधार सुद्धा टॉस बॉक्स मध्ये येतील. लगेच नाणेफेकचा कौल केला जाईल आणि लगेच या पुढच्या फेरीला सुरुवात होईल. आर्यन पाटील या आपणास आमंत्रित करतोय. आपल्या शुभ हस्ते सन्मानित करायचं आहे. आनंद आणि तुषार दोन्ही मॅन ऑफ द मॅचचे मानकरी आहेत. हॅलो, चला, उसरणे आणि एनसीसी सफाळे दोन्ही संघाचे कर्णधार. उसरणे आणि एनसीसी सफाळे. उसरणे आहे, एनसीसी सफाळे. ओके, दोन्ही पण आहेत. चला, सन्मान्य मान्यवरांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. आर्यन पाटील या. चला या, सफाळे आणि उसरणे यानंतरचा आपण सामना असताना पाहणार आहोत. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. आर्यन पाटील यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन केला जाईल. सामना रंगतदार बनेल कारण दोन्ही संघ मातब्बर आहेत. हेड इज कॉल अँड टेल या ठिकाणी आपण पाहतो. तौफिक एनसीसी सफाळे विन द टॉस. आणि काय असेल आपला निर्णय? निर्णय 2 मिनिटात सांगतो. अरे थांबा, टीम मीटिंग डायरेक्ट आला ना इकडे. हॅलो, लगेच जरा निर्णय कळवा. एनसीसी विन द टॉस अँड बॉलिंग घेतले. ओके, चला, लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि 2 बॅटर लगेच. उसरणे संघाने आपले 2 बॅटर मात्र मैदानात पाठवायचे आहेत.